श्री गुरुभ्यो नमः. हरी ओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, आपण आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक तिन्ही ताप पाहिले. आजच्या भागामध्ये आपण मृत्यू निरूपण पाहणार आहोत. मृत्यू निरूपण म्हणजे काय? तर माणसाला मृत्यू हा अटळ आहे. जसं भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्थेयम नतुम शोचितुम अर्हसि. जो माणूस जन्माला आलेला आहे तो मृत्युमुखी पडणारच आहे. म्हणून हे अर्जुना, तू कोणाच्याही मृत्यूबद्दल खेद व्यक्त करू नकोस. मृत्यू आहे या गोष्टीचं भान आपण सतत ठेवलं पाहिजे. मृत्यू अटळ आहे म्हणून दुःख नाही आहे, तो अनिश्चित आहे म्हणून दुःख आहे. आता तर मृत्यू फार अनिश्चित झालेला आहे. 30-32 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो. सकाळी गेलेला माणूस कुठेतरी ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने मरण पावतो. पण मृत्यू ही एक शक्ती अशी जबरदस्त आहे की मृत्यूची वेळ आली की त्याला कोणताही पर्याय नसतो. मरण आल्यानंतर आपण त्याला सांगू शकत नाही, आज सेकंड सॅटर्डे आहे, आज येऊ नकोस, फोर्थ सॅटर्डेला ये. मृत्यू काळ वेळ बाळ काही पाहत नाही. मृत्यू लहान थोर, श्रीमंत गरीब, काळा गोरा, सुंदर कुरूप, आमदार खासदार सरपंच काही पाहत नाही. काळ आला, एक्सपायरी डेट जवळ आली की मृत्यू येतो. हे क्रूर आणि कठोर सत्य आपल्याला कायमचं लक्षात ठेवायला पाहिजे. याचा अर्थ आनंदाने जगू नये, कायम मृत्यूचाच विचार करावा असा होत नाही. आनंदाने जगावं, परंतु जीवन हे अशाश्वत आहे हे समजून घ्यावं आणि या अशाश्वत जीवनामध्ये शाश्वत सुखाची अपेक्षा करावी. यासाठी ही मृत्यूसूचक लक्षणं आणि मृत्यूची शक्ती काय आहे, मृत्यूकडं भेदभाव नाही, अशा अर्थाने हे मृत्यूचं निरूपण समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देसी विदेशी. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरतान भरता निमिष्य जाणे लागे. अवचेती काळाचे म्हणियारे, मारीत सुटती एक सारे, नेऊन घालती पुढारे मृत्यूपंथे. होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रास कुटाकुटी मागे पुढे होत असे. जन्मापासूनचाच मनुष्याचा प्रवाह हा शेवटी मृत्यूकडेच जाणार आहे. सगळ्यांची वाट तीच आहे. मृत्युमुखी पडत असलेल्या रुग्णाचा आपण आटापिटाने जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, करायलाच पाहिजे, त्याच्या बाबतीत काही वाद नाही. जाऊ दे, असाही मरणारच आहे म्हणून ट्रीटमेंट थांबवायची नसते आणि डॉक्टरही थांबवत नाहीत. पण त्याचं नशीब बलवत्तर असेल, त्यातून तो वाचूही शकतो. पण काही वेळेला घरात बसल्यानंतर अल्पशा आजाराने सुद्धा माणूस मृत्युमुखी पडू शकतो. म्हणून मृत्यू हा नॉन प्रेडिक्टेबल आहे, अंदाज न करता येण्यासारखा आहे. समर्थ सांगतात, संसार म्हणजे एक स्वार असल्यासारखा आहे.
त्यातली कोणतीही घटना उद्यावर ढकलता येत नाही. क्षणाक्षणाने आयुष्य संपत असते. कालचा दिवस आज उगवत नाही. बाळपण पुन्हा परत येत नाही. गेलेल्या दिवसांची कॅसेट परत रिव्हर्स फिरवता येत नाही. म्हणून आलेला क्षण आपण शांत चित्ताने, भगवंताच्या स्मरणाने आणि आनंदी घालवावा. पुढं काय होणार आहे ते आपल्याला कळत नाही. पूर्वसंचित संपले की क्षणभरही आपण या भूमीवर राहू शकत नाही. ताबडतोब यमदूत येतात आणि आपल्याला घेऊन जातात. देहरक्षणाकारणे यत्न केला, परिशेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. देहाचं रक्षण करण्यासाठी आपण खूप अटापिटा केला, परंतु शेवटी काळ घेऊन गेला. समर्थानीच मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून काय कर, श्रीरामाचं ध्यान कर. एकदा मृत्यूचा वेढा आला की त्याला कोणीही पाठीशी घालू शकत नाही. एखादीच सावित्री असते की ती यमलोकातून आपल्या पतीला सोडवून आणते. मृत्यू पुढं कोणीही टिकत नाही. बलाढ्य महाराजा असो, नाहीतर एक साधा रस्त्यावरचा अत्यंत फाटका माणूस असो. मृत्यू कोणताही विचार करत नाही. हा शूर आहे म्हणून ह्याला एक 8 दिवस पुढे ढकलूया, ह्याचा मृत्यू. हा भित्र आहे, याला आत्ताच घेऊन जाऊया. हा रागीट आहे, प्रतापी आहे, उग्र आहे, दुष्ट आहे, म्हणून ह्याला जरा पोस्टपोन करूया. असं ते सरकारी कामासारखं होत नाही. कोणी बलाढ्य आहे, धनाढ्य आहे, ह्याचा बँक बॅलन्स जास्त आहे, ह्याची FD एकदा मॅच्युअर होऊ दे, मग आपण ह्याला घेऊन जाऊ, असा विचार मृत्यू करत नाही. हा विख्यात आहे, श्रीमंत आहे, अद्भुत आहे, लोकप्रिय आहे, राजा आहे, सम्राट आहे, मंत्रतंत्र जाणणार आहे, बुद्धिमान आहे, म्हणून ह्याला राहू दे आणि थोडे दिवस, असं मृत्यू म्हणत नाही. त्याची वेळ आली की त्याला घेऊन जाण्यासाठी यमदूत येतात. आणखी कसा असेल? मृत्यून म्हणे हयपती, मृत्यून म्हणे गजपती, मृत्यून म्हणे नरपती विख्यात राजा, मृत्यून म्हणे वरिष्ठजनी, मृत्यून म्हणे राजकारणी, मृत्यून म्हणे वेतनी वेतनधर्ता, मृत्यून म्हणे देसाई, मृत्यून म्हणे व्यवसायी, मृत्यून म्हणे ठाई ठाई पुंडराजे, मृत्यून म्हणे मुद्राधारी, मृत्यून म्हणे व्यापारी, मृत्यून म्हणे परनारी राजकन्या. बघा, मृत्यू हा किती परफेक्ट आहे. वेळेच्या बाबतीत फार परफेक्ट आहे मृत्यू. एखाद्या माणसाची मृत्यूची वेळ आली की मृत्यू असा विचार करत नाही, हा घोडेस्वार आहे, हा हत्ती बाळगणारा आहे, हा प्रख्यात राजा आहे, हा राजकारणी आहे, हा देसाई आहे, हा देशमुख आहे, हा पाटील आहे, हा कुलकर्णी आहे, हा जोशी आहे, हा काय अजून काय 100 आडनाव, लाखो कोटी आडनाव आहे. अजिबात मृत्यू विचार करत नाही. तुझी वेळ आली, चलो. हा सरकारी अधिकारी आहे, हा व्यापारी आहे, हा गुंड आहे, हा पुंड आहे. मृत्यू आला की कितीही क्रूर गुंडागिरी करणारा माणूस असू दे, त्याची गुंडगिरी मृत्यूसमोर चालत नाही. 50 खून केलेला माणूस असू दे, त्याची वेळ आली की मृत्यू त्याला घेऊन जातो. मृत्यू असाही विचार करत नाही. त्या काळामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हे 4 वर्ण होते. हा उच्चवर्णीय आहे, हा नीचवर्णीय आहे, हे समर्थांच्या काळातले हे लिहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या गोष्टींचा विचार करतो. आता आपण वर्णव्यवस्था
समाजात नाही, पण त्या काळात होती. वर्णाचाही विचार करत नाही. मृत्यू असाही विचार करत नाही, हा बहुश्रुत आहे, हा पंडित आहे, हा पुराण सांगतो, हा प्रवचन सांगतो, त्याला कशाला न्यायचं, राहू दे अनेक 4 दिवस. नाही. एक्सपायरी डेट आपल्याला येताना जशी एखाद्या औषधाच्या लेबलवरती त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तसंच या मनुष्य जन्माचं आहे. माणसाला तिकडून वरून पाठवतानाच त्याच्यावरती एक्सपायरी डेटचा शिक्का मारूनच त्याला खाली पाठवलेलं असतं आणि त्यांच्या रजिस्टरला तिथे नोंद असते की ह्या माणसाला किती तारखेला उचलायचं आहे. आणि मग यमदूत त्या तारखेला तयार राहतात. त्यांच्याकडं ॲड्रेस वगैरे सगळं असतं व्यवस्थित, पिनकोड नंबर, ॲड्रेस, त्यानंतर व्हिलेज, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट सगळं असतं. आणि हे कुठल्याही देशाला किंवा कशालाही हा अपवाद नाही. भारत असो, अमेरिका असो, इंग्लंड असो, रशिया असो आणि कुठला देश असो, मृत्यू आला की तिथं बरोबर यमदूत जातातच. मृत्यू हा सुद्धा विचार करत नाही, अरे ह्याला एवढे मंत्रतंत्र येतात, ह्या वेदशास्त्र संपन्न आहे, ह्याला कसं घेऊन जायचं. नाही, त्याची वेळ आली की तोही जाणारच. प्रकांड पंडित असू दे नाहीतर अज्ञानी मूर्ख असू दे, प्रत्येकाची वेळ ही ठरलेलीच आहे. तो योगाभ्यासी संन्यासी असू दे नाहीतर फसवणारा दुष्ट नीच माणूस असू दे, एखादा वैद्य असू दे, वैद्याला सुद्धा मृत्यू आहेच की हो. तो अनेक लोकांना वाचवतो महाराज, पण त्यालाही मृत्यू आहे. नाहीतर सगळेच डॉक्टर अजरामर झाले असते. असं होतच नाही. गोसावी, तपस्वी, ओजस्वी, मनस्वी कसलाही असू दे, मृत्यू हा अटळ आहे. मृत्यून म्हणे ऋषेश्वर, मृत्यून म्हणे कवेश्वर, मृत्यून म्हणे दिगंबर समाधिस्थ, मृत्यून म्हणे हटयोगी, मृत्यून म्हणे राजयोगी, मृत्यून म्हणे वीतरागी निरंतर, मृत्यून म्हणे ब्रह्मचारी, मृत्यून म्हणे जटाधारी, मृत्यून म्हणे निराहारी योगेश्वर, मृत्यून म्हणे हा संत, मृत्यून म्हणे हा महंत, मृत्यून म्हणे हा गुप्त होत असे. आणखी किती व्हरायटीज दिलेल्या आहेत समर्थाने, किती उदाहरणं दिलेली आहेत. मृत्यू असं म्हणत नाही, हा केवढा मोठा ऋषी आहे, एवढी वर्ष तपश्चर्या केलेली आहे त्याने, त्याला कसं घेऊन जायचं. हां, आता एखाद्याला अमृतत्वाचं अश्वत्थाम्यासारखं जर वरदान मिळालं असेल, कृपाचार्यांसारखं, अश्वत्थामा बलिर्व्यासो कृपकर्णश्च विभीषण, हे सगळे सप्तचिरंजीव आहेत. अश्वत्थामा, कृपाचार्य, हनुमंत, विभीषण, बली, व्यास, हे 7 जण चिरंजीव आहेत. तर ह्या 7 मात्र मृत्यू नाही. बाकीच्यांना मात्र तो हटयोगी असो, राजयोगी असो, जटाधारी असो आणि धनुर्धारी असो, सगळ्यांना मृत्यू आहे. बरं, मृत्यू असं करतो का की नाही, हे हायेस्ट लिमिट आहे, 70 वर्ष झाल्यावर मी तुला घेऊन जाणार, असं नाही. काल जन्मलेलं बाळ आज जाऊ शकतं. अचानक काहीतरी होतं, झटके येतात, झटक्यात निघून जातं. काही गर्भाशयातच मृत होतो, इंट्रायुटेराईन डेथ म्हणतात त्याला, IUD. दुर्दैवाने होतं असं. मृत्यू हा अतिशय वेदनादायी आहे.
आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूची कल्पना सुद्धा आपण सहन करू शकत नाही, पण तो अटळ आहे. हा मृत्यूचा वियोग सगळ्यांना सहन करावा लागणारच आहे. मृत्यू फक्त माणसाच्या बाबतीत असं आहे का? नाही. जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना मृत्यू आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी 84 लक्ष जीवाचे प्रकार हे जे जे विश्वात घेऊन जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांना मृत्यू आहे. बरं, प्रॉब्लेम असा आहे की मृत्यू आहे म्हणून कुठं पळून जायचं? कुठेही पळून जाता येत नाही. मला मृत्यूच नको आहे. तिथं मृत्यू येत नाही, इथं मृत्यू येत नाही, सदाशिव पेठेत मृत्यू येत नाही, अजून कुठलं नाना पेठेत मृत्यू येत नाही, काय टिळक रोडला मृत्यू येत नाही, लक्ष्मी रोडला मृत्यू येत नाही, किंवा सोलापुरात कुठं मृत्यू येत नाही, मुंबईत मृत्यू येत नाही, लंडनला मृत्यू येत नाही, असं कुठंच नाही हो. कुठलीच जागा अशी नाही की जी अमरत्व प्राप्त करून घेईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मृत्यू येणारच आहे. तुम्ही कुठे परीक्षित राजा, त्याला माहित होती आपल्या मृत्यूची वेळ. तक्षक सर्पाच्या दंशाने त्याचा मृत्यू अमुक दिवशी होणार हे त्याला माहित होतं. 7 दिवस त्यांनी शुकाचार्यांकडून श्रीमद भागवत महापुराण ऐकलं. त्याच्या मृत्यूचा दिवस जसा जवळ येईल तसं त्यांनी स्वतःभोवती खूप संरक्षण कवच केलं. Z+ सुरक्षा ठेवली त्याच्याही पुढची. परंतु एका साध्या बोराच्या आळीचा सर्प झाला आणि त्याला दंश करून तो आपलं काम करून गेला. शुकाचार्याने त्याला सांगितलं होतं, तू कितीही आटापिटा केलास तरी त्या वेळेला तुला मृत्यू येणार आहे. त्यामुळं परीक्षित राजाची मानसिक तयारी झाली होती. त्यांनी काय केलं? जेव्हा त्याला शृंगीने दिलेला शाप समजला तेव्हा त्यांनी सगळ्या विद्वान लोकांना एकत्र बोलवलं राज्यातल्या. परीक्षित राजा म्हणजे अर्जुनाचा नातू. तर या परीक्षित राजाने हस्तिनापुरातल्या सगळ्या आपल्या विद्वान लोकांना बोलवलं आणि तो म्हणाला की अशा माझ्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे, आता मी काय करावं? या 7 दिवसात माझ्या आयुष्याचं सार्थक होईल असं मला काहीतरी सांगा. मग त्या ठिकाणी शुकाचार्य आलेले आहेत. भागवतामध्ये वर्णन आहे दुसऱ्या स्कंधामध्ये. आणि शुकाचार्य त्याला सांगतायत, हे परीक्षित राजा, तुला मृत्यू तर येणार आहेच, आता हे जगत जाहीर झालेलं आहे. तेव्हा तू एक काम कर, तू गंगा किनारी जा, तिथं अनुष्ठान कर आणि 7 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रवण भक्ती कर. मी तुला भागवत महापुराण सांगतो, त्यानं तुझ्या आयुष्याचं सार्थक होईल. कारण आता तू दुसरं काहीही करू शकत नाहीस. मृत्यू जवळ आला म्हणून तू त्या मानसिकतेमध्ये आहेस. तू राज्य करू शकणार नाहीस, तू युद्ध करू शकणार नाहीस, तू नाच गाण्यामध्ये रमू शकणार नाहीस, तू राजाचं ऐश आरामी जीवन जगू शकणार नाहीस. कारण तुझ्या डोळ्यासमोर आता सतत मृत्यू दिसत आहे. तेव्हा या मृत्यूपासून तुझी सुटका होणार नाही, परंतु मृत्यूच्या भयापासून मी तुझी सुटका करू शकतो. परीक्षित राजाला अत्यंत आनंद झालेला आहे. गंगातटी तो गेलेला आहे. व्यास महर्षी
चे मानस व्यास महर्षींचे पुत्र शुकाचार्य आणि अनेक ऋषीगण त्या ठिकाणी आहेत. आणि मग शुकाचार्यांनी परीक्षित राजाला श्रीमद भागवत महापुराण 7 दिवस सांगितलेलं आहे. म्हणून तेव्हापासून भागवत सप्ताह करण्याची पद्धत प्रचलित झालेली आहे. पण महाराज, शुकाचार्यांनी सांगितलेलं भागवत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होतं, 7 दिवस. आता आपण भागवत किती वेळ सांगतो? 2 तास नाही तर 2.5 तास, 7 दिवस. कसं पूर्ण होतं? 7 एवढे जवळजवळ 17,000 श्लोक आहेत त्याच्यात. 17,000 श्लोक, 7 दुने 14, फार तर 20 तास धरा. 20 तासामध्ये कसं शक्य आहे? म्हणून भागवत कमीत कमी द्विसप्ताह करावं. सप्ताह केला त्यातले मग काय ठळक अंश सांगितले तरी चालतं, नाही असं नाही. पण आपण जो भागवत सप्ताह म्हणतो, तो सकाळी आपण संहिता वाचन करतो आणि संध्याकाळी त्याचा अर्थ सांगतो. मी भागवत सप्ताह बरेच केलेले आहेत. परंतु संध्याकाळी 3 तासामध्ये आपण त्याचं निरूपण रोज जरी केलं तरी 21 तास फक्त आपण भागवत सांगतो. शुकाचार्यांनी दररोज 12 तास, म्हणजे 84 तास त्याला भागवत सांगितलं. आणि तेही संस्कृतमध्येच सगळं संभाषण होतं. असो, आता आपला विषय काय आहे की मृत्यू कुणीही टाळू शकलं नाही, शुकाचार्य सुद्धा टाळू शकले नाही. परंतु मृत्यूच्या भयापासून परीक्षित राजाला त्यांनी लांब ठेवलं. हे फार महत्वाचं कार्य लक्षात घ्या. आणि मग परीक्षित राजाने आपलं आयुष्य सार्थक करून घेतलं. अंतिम क्षणापर्यंत तो त्यांनी भागवत ऐकलं आणि शेवटचा अध्याय चालू असताना त्याने स्वतःला पंचमहाभूतात विलीन करून घेतलं. इतका एकाग्र चित्ताने त्यांनी भगवंताची आराधना केली आणि त्याला तक्षक कधी चावून गेला, दंश करून गेला, हे त्याला सुद्धा कळलं नाही. म्हणजे समाधीच्या कोणत्या टोकाला तो गेला होता बघा. आणि हे केवळ शुकाचार्यांच्या उपदेशामुळे झालं. शुकाचार्य तर आता आपल्याला भेटू शकत नाही, पण आपल्या सुदैवाने ग्रंथराज दासबोधाच्या रूपाने आपल्याला समर्थ भेटलेले आहेत. मृत्यू टाळू शकत नाही हे कटुसत्य त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. तुम्ही कोणीही असा, काही असा, कशाही असा, कुठेही असा, मृत्यू आहे. मग या मृत्यूची भीती घालवण्यासाठी त्याने हे सगळे अगोदर मृत्यूचे मार्ग सांगितलेले आहेत. आता ते काय सांगतील? मग या मृत्यूचं भय टाळण्यासाठी काय करावं? कारण समर्थ म्हणतात की मी म्हणणारे लोक गेले, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक जण गेला की त्याचा काही दिवस शोक करतात लोक, नंतर मग परत आपलं नेहमीचं रुटीन चालू होतं. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. भारत आंबेंची कविता आहे. आणि ते साहजिकच आहे. प्रत्येकाला शेवटी आपलं आयुष्य पुढे ढकलायचं असतं. तो नुसतं शोक करत बसला तर कसं होणार? शेवटी हे जग तर चालायलाच पाहिजे, कुणासाठी कोणी थांबत नाही आणि त्यात काही चूकही नाही. नुसतंच जग शोक करत बसलं तर पुढे जाणार कसं जग? समर्थ म्हणतात
गेले बहुता बळाचे, गेले बहुता काळाचे, गेले बहुता कुळाचे कुळवंत राजे, गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे, गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत विवादी बहुतापरीचे, गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते, गेले तपस्यांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यूपंथे, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नानापरी नाना छंद करोनी. थोडक्यात समर्थांना काय सांगायचं आहे? तुम्ही शरीराने कसेही असा, तुम्ही मनाने कसेही असा, तुम्ही बुद्धीने कसेही असा, तुमचा कुठलाही वर्ण असू दे, कुठलीही जात असू दे, कुठलीही पोटजात असू दे, तुम्ही ST आहे का BC आहे का OBC आहे का ओपन मेरिटचे आहे, तुमचं आधार कार्ड कुठं आहे, तुमचं पॅन कार्ड कुठं आहे, तुमचं डमूक हे ग्रीटिंग कार्ड कुठे आहे, रेशन कार्ड कुठं आहे, मग पिवळा आहे का पांढरा आहे, काहीही मृत्यू बघत नाही. तुम्ही 3 पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ तर मोक्ष आहे. धर्मार्थ 3 पुरुषार्थ केलेले आहेत का, तरी तुम्ही मरणारच. केले नाहीत का, तरी तुम्ही मरणारच. तुम्ही शस्त्र हातात धरले का, तुम्ही मरणारच. तुम्ही परोपकारी असला तरी तुम्ही मरणारच. तुम्ही म्हणजे मी सुद्धा आलो त्याच्यात. तुम्ही मतवादी आहात का, हट्टी आहात का, वाद करणारे आहात का, तुमच्यासारखे सगळेजण गेलेले आहेत. प्रकांड पंडित गेलेले आहेत. तुम्ही आत्ता 4 अक्षर वाचायला लागलाय. कशाला गर्व करताय? नाना छंद करणारे लोक सुद्धा गेलेत. आयुष्यात नुसते आयुष करायचे, बस व्यसन नाच गाणी करायचे, ते सुद्धा गेले. आणि तपस्वी पण गेले, संन्यासी पण गेले, संसारी पण गेले, मोठे मोठे आचार्य गेले, ब्राह्मणांचे समुदाय सुद्धा गेले. किती म्हणून सांगू, पण समर्थ शेवटी सांगतात, सगळे गेले तरी काय झालं, असो ऐसे सकाळी गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. सगळे गेले पण संत मात्र टिकले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, समर्थाने सांगितले आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. कोणी सोडवायला येत नाही महाराज यमदूत आल्यानंतर. एकदा एक अगदी थकलेली अशी म्हातारी होती. बघा, माणूस कधी जगायला कंटाळत नाही. 80-85 वर्ष होऊन गेली होती म्हातारी, आणि बिचारी काय करायची, रोज जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायची, गावात विकायची, त्याच्यावर तिचा उदरनिर्वाह चालला होता. अतिशय आयुष्यभर कष्ट कष्ट कष्ट. 80व्या वर्षी सुद्धा तिला डोक्यावर मोहळी व्हायची वेळ आली. एक दिवस तिच्या डोक्यावरची मोळी खाली पडली. म्हातारी वैतागली, म्हणाली, देवा बघ रे बाबा, उचल जरा म्हटली. असं म्हटल्यानंतर यमदूत खरोखरच खाली आले. म्हटले, म्हातारी अशी कंटाळी आहे, चला घेऊन जाऊया आपण. यमदूतांना बघितल्यावर म्हातारी घाबरली. म्हणली, काय हो, तुम्ही कसे आलात? यमदूत म्हणाले, म्हातारे तू तर बोलवलंस ना आता, बोल काय, यायचं ना, निघायचं ना, चल म्हटले. म्हातारी म्हणली, नाही 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 नाही, मला नका घेऊन जाऊ म्हटली. ही लाकडाची मोळी जोड झाली आहे ना, ती जरा माझ्या डोक्यावरती द्या, फक्त बस आणि जावा म्हटली. एवढी पिचलेली खचलेली म्हातारी आज ना उद्या जाणारच होती. पण साक्षात मृत्यू समोर आल्यानंतर सुद्धा ती म्हटली, नको, मला अजून जगायचं आहे, कष्टात का होईना पण मला जगायचं आहे. मृत्यू कुणालाही नकोच असतो महाराज. दारात मरण आलं, मी म्हणालो ये,
तुला 100 वर्ष आयुष्य आहे. मृत्यू म्हणाला, अरे काय हा मनुष्य आहे. ही ही चारोळी माझी नाही आहे, कोणाची तरी आहे, आता मला त्याचं नाव आठवत नाही. मी माझा असं एक ते चारोळीचा संग्रह होता त्यातली आहे, पण मला ही आवडली म्हणून मी ती लक्षात ठेवली. तर असा हा मृत्यू आहे. सगळेजण गेले पण संत आपल्या अभंगाच्या रूपाने राहिले. म्हणून तुम्ही काय करा, कुठल्या तरी कार्याच्या रूपाने राहा. मृत्यू अटळ आहे, तो कधीही येऊ शकतो. तुम्ही असं कार्य करा की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. संत आज माऊली जाऊन 400-500 वर्ष झाली पण अजून ज्ञानेश्वरीच्या रूपाने जिवंत आहेत. समर्थ रामदास दासबोधाच्या रूपाने जिवंत आहेत. तुकाराम महाराज अभंगाच्या रूपाने जिवंत आहेत. नामदेव महाराज, संत जनाबाई, चोखा मेळा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, राका कुंभार, संत कबीरदास, मीराबाई, सगळेजण त्यांच्या त्यांच्या अभंगाच्या रूपाने, संत पुरंदरदास कर्नाटकचे, आपल्या रचनांमुळे ते अजरामर झालेले आहेत. काही जण आपल्या कार्यामुळे अजरामर होतात, बाबा आमटेंसारखे. काही संशोधक अजरामर होतात, काही साहित्यिक अजरामर होतात, जसे कुसुमाग्रज झाले, पु ल देशपांडे झाले, मंगेश पाडगावकर झाले. लता दिदींना युगानुयुग माणसं विसरणं शक्य नाही. असं काहीतरी करा. प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती नोंदा, बसुनिका वाढविता मेदा. एक तुतारी द्या मजा आणून, फुंकीने मी जी स्वप्राणाने. केशवसूत म्हणतात, तुम्हाला जे आता काळ मिळालेला आहे त्याच्यावर काहीतरी कार्य करा. प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, काहीतरी सुंदर चांगलं काम करा. असा काहीतरी विक्रम करा की लोकांनी तुम्हाला आठवलं पाहिजे. मृत्यूची भीती आणि दुःख बाळगू नका, त्याने काही फरक पडणार नाही. हे कटू सत्य आहे. मग कशाला उगीच भिवायचे त्याला? जे अटळ आहे त्याला भिवून काय होणार आहे? ते काय टळणार तर नाही. मग मृत्यूला भिण्यापेक्षा जगण्याचा आनंद घ्या आणि कार्यरूपाने अमर व्हा, हा शेवटी संदेश समर्थांनी या समासात दिलेला आहे. आता मी या ठिकाणीच थांबतो. पुन्हा मी तुम्हाला एकदा स्मरण करून देतो की ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आपण सबस्क्राईब केलं नाही तर मला पुढचा कोणताही प्रकल्प, म्हणजे ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचा माझा एक मोठा प्रकल्प आहे, तो करणं कठीण जाईल किंवा कदाचित अशक्य होईल. जर आपल्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला तर मला ज्ञानेश्वरीचं पण निरूपण करता येईल. कारण ह्या गोष्टीला रोजचा 150 रुपये खर्च आहे. ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचं म्हणजे कमीत कमी दररोज करायचं तर 4 महिने तरी लागणार आहेतच. तर आपण सबस्क्राईब केलं तर मला काहीतरी मदत होईल. शिवाय आता जी सियाचीनला ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही आणि उणे 32 डिग्री टेम्परेचर असतं, अशा ठिकाणी एक ऑक्सिजन प्लांट सुरू करायचा 3रा टप्पा चालू आहे. तिथेही मी आता 15 ऑगस्ट रोजी 10,000 रुपये माझ्यातर्फे मी देणार आहे. त्या मेजर आणि त्यांच्या मिसेस 15 ऑगस्टला या ठिकाणी येणार आहेत, पुण्याच्या चिंधडे, सुमेधा चिंधडे म्हणून. तर त्यांना मला ही आपल्या जवानांसाठी द्यायचं आहे. आपल्याकडून सहकार्य मिळालं तर मला या गोष्टी करणं साध्य होईल. तेव्हा सबस्क्राईब भरपूर प्रमाणात करत जा, एवढी मी कळकळीची विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. उद्या आपण वैराग्य निरूपण पाहणार आहोत.